ताशी 45 किलोमीटर सरासरी वेगाने जाणारी आगगाडी जर ताशी 60 किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 1.5 तास लवकर पोहोचते. तर त्या गाडीने एकूण प्रवास किती केला? आता 1.5 तासाचं रूपांतर कशामध्ये करायचं आहे? मग 1.5 तास म्हणजे किती मिनिटं? एवढं ध्यानात ठेवायचंय. 90 मिनिटांमध्ये करायचंय. मीटर नाही मिनिट आहे हा. तर मग आता सांगा काय काढायचंय? किलोमीटर काढायचंय. तर डाव्या साईडनं काय लिहायचं? मिनिट लिहा. सांगा कशा प्रश्न तयार होईल? 1.5 तासावर. आणि 1.5 तास म्हणजेच काय? 90 मिनिटांसाठी किती? जोपर्यंत इथं मिनिट आणि किलोमीटर आपल्याला माहिती होत नाही, म्हणजे एका तासामधलं एकूण अंतर माहिती होत नाही, तोपर्यंत उत्तर देऊ शकत नाही. तासाचं रूपांतर मिनिटामध्ये करायचं. तर मग आता सांगा एका तासामधलं एकूण अंतर कोणाला मागायचं? ताशी किलोमीटरला मागायचं. कोणाला मागायचं? ताशी किलोमीटर. सांगा मग ताशी किलोमीटर सांगा. 45 आणि 60 यांचा काय करायचा आहे? लसावी काढायचा. तेव्हा एकूण अंतर निघन. लसावी म्हणजे एकूण अंतर एका तासामधलं. 45 आणि 60 कोणत्या पाड्यामध्ये? 15च्या पाड्याचं नाव डाव्या साईडनं लिहा. 15 त्रिक 45, 15 चौक 60. या ठिकाणी काठच्या संपलेली म्हणजे काय शेवटच्या 2 अंकाला भाग जातो का? एका पाड्यानं नाही. तर लसावी ब्लॉक झालाय. आणि लसावी म्हणजेच काय? बायच्या संख्येचा गुणाकार. 3 चौक 12 आणि 12 गुणिले 15 म्हणजे किती झाले सांगा? 180. 180 किलोमीटर एका तासामधलं अंतर आलेलं आहे. तर सांगा एका तासामध्ये म्हणजे 60 मिनिटांमध्ये 180 किलोमीटर, तर 90 मिनिटांमध्ये किती? याचा काय करायचा? तिरपा गुणाकार. सांगा 90 गुणिले 180 अपॉन 60. एका शून्याला एका शून्यानं काटायचं. 6 आणि 18 कोणत्या पाड्यामध्ये? 6च्या. 6 1 6 6 3 18. काठच्या संपलेली. हा शून्य उचला जसा तसा लिहा. 3 9 27 म्हणजे उत्तर किती आलं सांगा? 270 किलोमीटर.